श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण आपण साजरा करत असतो. सगळ्या रीतिरिवाज जे परमेश्वराला आवडतं ते आपण करतो, परंतु त्यातूनही आपल्याकडून एक खूप मोठी चूक होते. माझ्या मते ही चूक बऱ्याच 80-99% लोकांच्याकडून होत असणार. कारण ही चूक खूप छोटी गोष्ट आहे. ती खूप छोटी गोष्ट आपल्या आयुष्यात काही बदल घडवून आणू शकते. ज्या बदलांनी आपल्याला जे हवे असेल ते मिळून जाते. परंतु आपण जाणून बुजून ती चूक करत नाही, कारण त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. म्हणून आपल्याकडून ती चूक होत असते. आपल्याला असे प्रश्न पडतात की खूप पूजापाठ करूनही घरात सततच्या अडचणी, पूजापाठ करूनही मनाला शांती मिळत नाही. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर खूप साधं आणि खूप सोपं आहे. त्यासाठीच आज आपण अशा एका देवतेबद्दल जाणून घेणार आहोत, जी प्रत्येक यज्ञाची साक्षीदार असते, प्रत्येक देवतेपर्यंत आपली प्रार्थना पोचवते आणि जी देव व मानव यांच्यातील दूत मानली जाते. ती म्हणजे अग्निदेवता. वेदांमध्ये सर्वप्रथम ज्यांची स्तुती केली जाते त्या अग्निदेवतेची महिमा, त्यांची आवडती सेवा आणि त्यांच्या कृपेने मिळणारे अद्भुत फलश्रुती आज आपण एका कथेद्वारे जाणून घेणार आहोत. या कथेद्वारे तुम्हाला बरंच काही शिकण्यास मिळणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आणि माहितीचा असणार आहे. आणि अग्निदेवतेशी संबंधित काही दुर्मिळ गोष्टी शेवटी सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे बदलेल भाग्य. पण त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे. आणि कमेंटमध्ये मात्र श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. करता करविता तेच आहेत, नाही का? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी एका गावामध्ये गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. गोविंद अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि देवभक्त होता. पण त्याच्या आयुष्यामध्ये एकामागून एक संकटे येत होती. शेतीमध्ये नुकसान, जनावरांचे आजार, घरातील वाद आणि सततची आर्थिक तंगी. यामुळे तो खूप दुःखी झाला होता. एके दिवशी गोविंद गावाजवळील जुन्या वडाच्या झाडाखाली बसून रडत होता. तेवढ्यात तिथे एक वृद्ध तपस्वी आले. त्यांनी गोविंदाला विचारले, बाळा, एवढा दुःखी का आहेस? गोविंदाने आपली सर्व व्यथा सांगितली. तपस्वी काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, तू अनेक देवतांची पूजापाठ करतोस, पण त्या देवतेला विसरलास जी तुझी प्रार्थना सर्व देवतांपर्यंत पोहोचवते. गोविंद आश्चर्याने म्हणाला, महाराज, ती कोण? तपस्वी म्हणाले, अग्निदेवता. गोविंदाला हे ऐकून आश्चर्य वाटले. तपस्वी पुढे म्हणाले, अग्नी हा देवतांचा मुख आहे. यज्ञ, हवन, दीप आणि शुद्ध भावनेने केलेली अग्नींची सेवा देवतापर्यंत पोहोचवते. तू पुढील 40 दिवस दररोज सूर्योदयाच्या वेळी तुपाचा दिवा लाव. अग्निदेवतेला नमस्कार कर आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना कर. तुला जमेल तशी अग्निदेवतेची सेवा कर. गोविंदाने नम्रतेने आज्ञा स्वीकारली. दुसऱ्या दिवसापासून त्याने नियम सुरू केला. रोज पहाटे उठून स्नान करायचा, देवघर स्वच्छ करायचा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करून अग्नीय देवतेला प्रार्थना करायचा. पहिले काही दिवस काहीच फरक जाणवला नाही. पण गोविंदाने नियम सोडला नाही, कारण गोविंदाचा विश्वास आणि श्रद्धा होती. एके रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. त्याने पाहिले की एक तेजस्वी ज्वालामधून एक दिव्य पुरुष प्रकट झाला आहे. त्याचे शरीर सोन्यासारखे चमकत होते. त्याच्या डोळ्यात अफार तेज होते. त्या दिव्य पुरुषाने सांगितले, गोविंदा, मी अग्निदेव आहे. तू श्रद्धेने केलेली सेवा मला प्रिय झाली आहे. पण लक्षात ठेव, माझी कृपा फक्त दिवा लावण्यातच नाही, तर तू एक खूप साधी चूक केली आहेस. परंतु ती तुझ्यासाठी साधी असली तरी माझ्यासाठी खूप मोठी आहे. गोविंदाच्या काही लक्षात आलेले नाही.
गोविंद फक्त स्तब्ध उभा होता. अग्निदेवता म्हणाले, तू जाणून बुजून ती चूक केली नाहीस, परंतु ती चूक तुझ्याकडून झाली आहे. तू नीट विचार कर आणि आठव, अशी कोणती चूक तुझ्याकडून झाली आहे? गोविंदाच्या काही लक्षात येईना. अग्निदेवता म्हणाले, जी माझी अतिशय प्रिय सेवा आहे, ती सेवा मी सर्व देवतांपर्यंत पोहोचवतो. ज्या वेळेला तुझ्या घरामध्ये सण साजरा केला जातो, त्यावेळेला तुझ्या घरामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य बनवला जातो, परंतु तू पूर्णावरणांचा नैवेद्य मात्र मला आहुती केला नाहीस. गोविंद हात जोडून म्हणाला, नाही अग्निदेवता, मी हा नैवेद्य सर्व देवांच्या पुढे ठेवून नमस्कार केला आणि मगच आम्ही घरातील सर्वांनी तो नैवेद्य ग्रहण केला. अग्निदेवतांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, अरे गोविंद, हा नैवेद्य मला तू होम हवन पद्धतीने द्यायला हवा होता. तो कसा? तर अगदी सोप्या पद्धतीने. ज्या वेळेला स्वयंपाकघरातील तुम्ही अग्नी प्रज्वलित करता, त्यावेळेला स्वयंपाकघरातील अग्नीवर एक नैवेद्य ठेवून त्याच्यावर थोडीशी तुपाची धार घालावी. तेव्हा तो नैवेद्य मला ग्रहण करता येतो आणि मग मी प्रसन्न होऊन माझ्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतो. एवढ्यामध्ये गोविंद स्वप्नातून जागा झाला. गोविंदने लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये गोडधोड पूर्णावरणाचा नैवेद्य करून स्वयंपाकघरातील अग्नी प्रज्वलित करून अग्निदेवतेला आहुती देऊन नमस्कार केला आणि इथून मागे झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. त्यानंतर काही दिवस लोटले, परंतु त्याला काही असा फरक जाणवला नाही. एके दिवशी पुन्हा अग्निदेवता त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली, मी तुझ्यावर तू केलेल्या सेवेवर खूप खुश आहे, परंतु एवढी सेवा मला पुरेशी नाही. मला तुला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तुझ्या मनातील आळस, राग, मत्सर आणि लोभ या विकारांना देखील तू जाळावे लागते. हे बोलून ते अदृश्य झाले. सकाळी उठल्यावर गोविंदाच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्याने स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली. तो अधिक शांत, संयमी आणि सकारात्मक झाला. काही दिवसांनी त्याच्या शेतामध्ये आश्चर्यकारक बदल दिसू लागले. अनेक वर्षानंतर त्यांच्या पिकाला भरघोस उत्पन्न आले. आजारी असलेली जनावरे बरी झाली. घरातील वाद कमी झाले. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या वर्षी गावावर मोठं संकट आलं. भीषण वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. अनेक घरांचे नुकसान झाले. लोक घाबरले. गोविंदांनी सर्व गावकऱ्यांना आपल्या घरी बोलवले. त्याने देवघरातील दिवा प्रज्वलित केला आणि सर्वांना धीर दिला. भीती बाळगू नका, श्रद्धा ठेवा. रात्रभर वादळ सुरू होते. सकाळी जेव्हा लोक बाहेर आले तेव्हा त्यांनी एक अद्भुत गोष्ट पाहिली. गावातील अनेक झाडे पडली होती, पण गोविंदाच्या शेताला जवळजवळ कोणतीही हानी झाली नव्हती. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी गोविंदाला त्याचे रहस्य विचारले. गोविंद म्हणाला, हे माझे सामर्थ्य नाही, ही अग्निदेवतेने दिलेली शिकवण आहे. बाहेरचा अग्नी दिव्यात असतो, पण खरा अग्नी आपल्या अंतःकरणात असतो. जो मनातील अंधार जाळतो त्याचे जीवन प्रकाशमय होते. त्या दिवसापासून संपूर्ण गावात दररोज संध्याकाळी दीप प्रज्वलित करून प्रत्येक सणासुदीला पूर्णावरणाच्या नैवेद्याचा आहुती देण्याची प्रथा चालू झाली. लोक केवळ धनासाठी नव्हे तर अंतःकरणाच्या शुद्धीसाठी अग्निदेवतेची उपासना करू लागले. हिंदू धर्मातील पंचमहाभूतापैकी अग्नी हे एक प्रमुख तत्व आहे. ऋग्वेदातील पहिले सूक्त अग्निदेवतेला समर्पित आहे. अग्नीला देवतांचे मुख मानले जाते. यज्ञामध्ये अर्पण केलेले हरविभाग अग्निदेव देवतापर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांना देवतांचा दूत असेही म्हटले जाते. अग्नी हे केवळ ज्वालांचे रूप नसून शुद्धीकरण, तेज, ज्ञान, ऊर्जा आणि परिवर्तन यांचे प्रतीक आहेत. अग्निदेवतेला कोणत्या सेवा प्रिय आहेत? तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करणे ही अग्निदेवतेची अत्यंत प्रिय सेवा मानली जाते. आता तुम्हाला विचारात पडला असेल की अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय?
अग्निहोत्र हा वैदिक परंपरेतील एक पवित्र अग्नियज्ञ आहे, जो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केला जातो. यामध्ये तांब्याचा पिरॅमिड पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, तूप, अखंड तांदूळ वापरून विशिष्ट मंत्रासह अग्नीला आहुती दिली जाते. शास्त्रानुसार अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्ध होते, मनाला शांती मिळते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. म्हणून अग्निहोत्राला सूर्य आणि अग्नी यांची संयुक्त उपासना असेही म्हटले जाते. परंतु ही सेवा गावाकडील लोकांना करायची म्हटल्यावर करता येईल, परंतु जे शहरामध्ये राहतात त्यांना ही सेवा करण्यास थोडे अवघड जाईल. परंतु मार्केटमध्ये गेल्यावर अग्निहोत्रासाठी जे साहित्य लागणार आहे, प्रयत्न केल्यास ते तुम्हालाही मिळून जाईल. तुम्हाला आम्ही त्यासाठी अतिशय सोपा आणि साधा पर्याय सांगणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र करून घ्या, कारण तुमचं सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप मोलाचं ठरेल. अग्निदेवतांना कोणत्या सेवा आवडतात ते आपण पाहणार आहोत आणि त्यांचा कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळून जाईल. तूप, तीळ, नवधान्य, समिधा यांची आहुती देऊन केलेले हवन अग्निदेवांना प्रसन्न करते. दीपदान केल्याने दररोज तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अग्निदेवतांना लावण्याने ही अग्निदेवतांची सूक्ष्म उपासना आहे. अन्नदान केल्याने अग्नी अन्नाशी संबंधित असल्यामुळे अन्नदान केल्यास अग्निदेव प्रसन्न होतात, असे शास्त्र सांगते. अग्निदेवतेची कृपा मिळाल्यावर भक्तांना काय फलश्रुती मिळते ते पाहूया. घरातील नकारात्मकता कमी होते, वातावरण शुद्ध व सात्विक बनते, आरोग्य आणि मानसिक शक्ती वाढते, धनधान्याची वृद्धी होते, कार्यातील अडथळे दूर होतात, देवतांची कृपा सहज प्राप्त होते आणि आध्यात्मिक प्रगतीला गती मिळते. अशी भारतीय परंपरेत एक दुर्मिळ श्रद्धा आहे. अनेक वैदिक परंपरांमध्ये असे मानले जाते की ज्या घरामध्ये नित्य दीप प्रज्वलित केला जातो, प्रत्येक सणाला पूर्णावर्णाचा नैवेद्याची आहुती दिली जाते, त्या घरात अग्निदेवतेचा सूक्ष्म वास असतो. त्यामुळे त्या घरात लक्ष्मी, समृद्धी आणि मंगलता टिकून राहते. आपण केलेले पूजापाठ, होम हवन हे देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्निदेवता करतात. म्हणूनच मित्रांनो, प्रत्येक सणासुदीला म्हटलं तरी किंवा रोज म्हटलं तरी आपल्या किचनमधील गॅस चालू करून सुरुवातीला एक छोटासा नैवेद्य आणि त्याच्यावर तुपाची धार घालून अग्निदेवतेला हा नैवेद्य अर्पण करावा. ही सेवा तुम्ही अग्निहोत्र म्हणून करावी. मात्र हे करताना श्रद्धा, विश्वास तेवढाच महत्त्वाचा आहे बरं का. ज्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच ठिकाणी आपल्याला आपले ध्येय गाठता येते. अग्नी बाहेरचा अंधार दूर करतो, पण श्रद्धेचा अग्नी मनातील अंधार नष्ट करतो. अग्नी म्हणजे केवळ जळणारी ज्योत नाही, तर तो परमेश्वराने दिलेला दिव्य प्रकाशच आहे. जो अग्नीचा आदर करतो त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू दूर होतो. म्हणूनच आपल्या घरातील दिवा, यज्ञाची ज्वाला आणि स्वयंपाकघरातील अग्नी यांना नेहमी देवता स्वरूप मानून वंदन करा. कदाचित तुमच्या जीवनातील अनेक समस्या आणि तुमच्या जीवनातील अंधकार ह्या एका सवयीने दूर होऊ शकेल. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही यापैकी अग्निदेवतेची कोणती सेवा करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.